भक्ती बाहेरी निघाले, ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळ झुळकला आळूमाळू.
चिता परिमळू झुळकला आळूमाळू अवचिता Recording in progress. झुळकला आळूमाळू मी म्हणे गोपाळू आला गे नमस्कार. गुड मॉर्निंग and Om Shanti. Good morning Anagha, Sunita, Anjali, Ruchali. Good morning. Yes, Yashasvi, Ravindra Dada, Suresh Dada. Namaskar. Jetni, Pallavi, Shobhatai, Jayashri, Charu, Varsha. Good morning Namrita, Dekhatai, Dr. Sudha. How are you? भावना नमस्कार आणि सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या डे 4 ये सो काय संकल्प सिद्धीचा प्रवास आवडतोय का नाही? काय आवडतोय का? नक्की आवडतोय हो ना. आणि नव्याने आपल्यातलेच असे असे एक एक पैलू उलगडायला लागलेत आणि जाणवते की खरंच कितीतरी गोष्टी आहेत ना करण्यासारख्या. आतापर्यंत वाटत होतं की अरे हे झालं म्हणजे झालं, सगळा अभ्यास आपला पूर्ण झाला. पण देर आर एन नंबर ऑफ थिंग्स टू लर्न आणि ज्ञान हे काय म्हणतं ते अथांग सागरासारखं आहे हे आता जाणवायला लागले की कितीतरी त्यातले पैलू आहेत जे आपल्याला हळूहळू हळू उलगडतायत आणि हा अभ्यास आवडतोय सुद्धा. इट्स नॉट अ कंपल्शन हो ना. काही कुठलं कंपल्शन आपण करतोय का की मी हे केलंच पाहिजे, हे करायचंच आहे, असं नाही. हे नॅचरली आपल्याकडनं होतंय आणि जेव्हा एखादी गोष्ट नॅचरली आपल्याकडनं होते ती खऱ्या अर्थाने धारणेतून ध्यानाकडे आणि ध्यानातून समाधीकडे नेणारा हा प्रवास असतो. एक छोटीशी गोष्ट आहे आज ती मी तुम्हाला वाचून दाखवते कारण मला ही गोष्ट खूप आवडली म्हणून मी तुम्हाला दाखवते आज वाचून. हे पुस्तक कोणतं तेही मी सांगणार आहे कारण मधल्या काळात हे मला वाचायला मिळालं. छोटं पुस्तक आहे पण इट्स व्हेरी नाईस आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि उपयोगी पडेल असं ते पुस्तक आहे. सो ध्यानाविषयी सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वी मला आठवणारी एक गोष्ट सांगतो. भारतात पूर्वीच्या काळी राजे महाराजे राजवाड्यात राहत असत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरु ऋषी मुनी मात्र दूर अरण्यात निसर्गाच्या सानिध्यात राहून तपश्चर्या करत असत. राजाला कधी सल्ला हवा असेल तर तो जंगलात ऋषींच्या आश्रमात जात असे. असंच एकदा एक चक्रवर्ती सम्राट आपल्या गुरूंच्या आश्रमात प्रथमच गेला. ध्यानविद्येच्या बाबतीत या गुरूंचा विशेष नावलौकिक होता. आश्रमात आल्यावर राजाचं जोरदार स्वागत झालं. राजा पहिल्यांदाच आलेला असल्यामुळे गुरुजी स्वतः हिंडून राजाला आश्रमातल्या वेगवेगळ्या जागा दाखवत होते. बराच वेळ हा आश्रम दर्शनाचा कार्यक्रम चालला. एकीकडे राजा मात्र अस्वस्थ होत चालला होता. राजाची ही चलबिचल अर्थातच गुरुजींच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. त्यांनी विचारलं, राजा तू बेचैन दिसतोयस, तुला काही विचारायचंय का? गुरुवर्य क्षमा असावी. धनुर्विद्या शिकण्याची, वेदाध्ययन करण्याची जागा हे पाहून मी निश्चितच प्रसन्न झालं. पण एक ठिकाण मात्र दाखवायचं राहून गेलं असावं असं वाटतं. ध्यानविद्येमध्ये आपण पारंगत आहात. संपूर्ण विश्वात आपली ख्याती आहे. त्यामुळे या आश्रमातील ध्यान करण्याची जागा सर्वात सुंदर असेल आणि ती आपण मला सर्वप्रथम दाखवाल असं मला वाटत होतं. पण अजून ते स्थान आपण मला दाखवलं नाहीत. राजाच्या बेचैनीचं कारण ऐकून गुरुजींच्या एरवी धीर गंभीर आणि अत्यंत शांत मुद्रेवर स्मितहास्य पसरलं. राजा, तुझी ही अपेक्षा असणं अगदी बरोबर आहे. अरे पण आश्रमातील ज्या ज्या जागा
कृतीतून काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणून खास निर्माण केलेल्या आहेत, त्या मी तुला दाखवल्या. राजा, शरीरानं, मनानं काहीही न करणं म्हणजे ध्यान. मग जिथे काहीच केलं जात नाही, ती जागा मी कशी दाखवणार बरं तुला? चक्रवर्ती सम्राट सम्राट असतो. हजारो शब्दातून सांगूनही ध्यान म्हणजे काय हे सांगून समजलं नसतं, ते गुरुजींनी एका दृष्टांतात समजवलं आणि हे क्षणार्धात त्याला कळून चुकलं. गुरुजी ध्यानविद्येतले महर्षी का आहेत हे त्याच्या लक्षात आलं आणि तिथेच त्याने गुरुजींच्या चरणावर साष्टांग लोटांगण घातलं. काहीही न करणं म्हणजे ध्यान. ही व्याख्या नक्कीच लक्षात राहील. मात्र काही करणं ही मनस्थिती हळूहळूच काही न करणं ही मनस्थिती हळूहळूच जमायला लागते. असं होतं की ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे काय? हे आपण शोधण्यासाठी खूप आटापिटा करत असतो. पण एक्झॅक्टली ते ध्यान काय आहे? याची अनुभूती आपल्याला घ्यायची आणि ही ध्यान करण्याची जी प्रोसेस आहे त्याआधी ध्यान ठेवण्याची प्रोसेस ही जर आपण शिकलो तर ध्यान करणं हे सोपं जाणार. सो आता आपण पहिलं काय करणार आहोत, तर आज आपण प्राणधारणा हा पहिला आपण आज एक्सरसाइज आपल्याला करायचा. प्राणधारणा म्हणजे काय? आपण फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं. मग असा श्वास घेऊ, मग डाव्याने घेऊ, उजव्याने सोडू, उजव्याने घेऊ, डावीने सोडू, का मग होल्ड करू मध्ये? काय करू? काहीच करायचं नाही. फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं. ओके, काय करायचं? फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचंय. 1 मिनिटाचा मी टायमर लावणार आहे आणि या 1 मिनिटाच्या टायमर लावून आपण काय करणार आहोत, तर आपल्या श्वासाकडे लक्ष देऊया. काय तुम्हाला ऑब्झर्व्ह करायला मिळतंय? काय आपण यातनं आपलं काय निरीक्षण आहे? हे थोडंसं लक्ष देऊया. कारण 2 गोष्टी त्राटक साधनेत फार महत्त्वाच्या, ते म्हणजे प्राणधारणा आणि कायास्थैर्य. हे अत्यंत महत्त्वाचं. तर त्यातलं पहिलं प्राणधारणा काय आहे, त्याची अनुभूती आज आपण घेणार आहोत. सो मी टायमर लावते. सो 1 मिनिटाचा टायमर लावणार आहे आणि त्यावेळी काय करायचंय, हात असे ठेवू, असे ठेवू, कसे ठेवू, असे मग असं केलं तर छान जमेल का? तसं केलं तर छान जमेल? काही नाही करायचं. खूप आपण हे नॅचरली करणार आहोत. कारण ही प्राणधारणा करण्यासाठी काही स्पेशल वेळच निवडायला पाहिजे असं नाही. ही आपण कधी पण दिवसभरातल्या आपल्या शेड्यूलमध्ये कधी पण आपण करता यायला पाहिजे, म्हणून आपण ही आत्ता करणार. चालेल सगळ्यांना? त्याचा अजून काय फायदा तो मी नंतर सांगते. पण पहिलं आपण आता 1 मिनिटासाठी प्राणधारणा करणार आहोत. धारणा म्हणजे काय? आपल्याला फक्त काय करायचंय? श्वासाकडे लक्ष द्यायचंय. श्वासाची गती, श्वासाचा जो म्हणजे आपण स्पीड म्हणतो किंवा आपल्याला त्या हवेचा कसा स्पर्श जाणवतो, ऑब्झर्व्ह करा. कदाचित तेव्हा मनात विचार येतील. मग मनात विचार येता-येता कुठेतरी दुसरीकडेच लक्ष जाईल. काही हरकत नाही. याच्याकडे पण लक्ष द्या. "अरे, आत्ता माझ्या मनात एक विचार आला किंवा आत्ता माझं मन या विचाराच्या मागे धावलं." जे पण आहे ऑब्झर्व्ह करूया. ओके? चालेल सगळ्यांना? जमेल? सो मी मिनिटाचा टायमर लावते आणि सगळ्यांनी आता 1 मिनिटासाठी आपण प्राणधारणा हा एक्सरसाइज करतोय. ओके? सो शुड वी स्टार्ट? चला.
दोन्ही हातांना जवळ घेऊन सावकाश डोळे उघडायचे. ओके. कोणी कोणी श्वास घेताना वेगवेगळे विचार जे आले त्याच्याकडेही लक्ष गेलं, की "अरे हा विचार आला बरं का, हा विचार आला." 1 मिनिट केवढं मोठं असतं नाही? बापरे! अजून नाही झालं का? अजून नाही झालं. ताईंनी 1 मिनिटाचाच लावला का 2 मिनिटाचा टाइमर लावला? कदाचित असा विचार येतो. कदाचित आपला श्वास जो सुरुवातीला होता, त्याची गती थोडीशी कमी झाली असं शेवटी-शेवटी कोणी ऑब्झर्व्ह केलं? कोणी ऑब्झर्व्ह केलं, की आधी मी श्वास नंतर हळू-हळू आय फेल्ट की इट इज स्लो डाउन, स्लो डाउन, स्लो डाउन. कुणाकुणाला जाणवलं हे? जाणवलं बऱ्याच जणांना? हे जे आता आपल्याला जाणवलंय ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे, की ज्यावेळी आपला हा श्वासाची गती स्लो डाउन होते, तेव्हा आपोआपच आपल्या विचारांचा जो स्पीड आहे किंवा ज्या पद्धतीने ते धावत असतात, ते सुद्धा हळू स्लो डाउन होणार. राग कोणाला येतो? राग कोणाकोणाला येतो? कोणाकोणा सगळे असे विचार करतायत, "अगं बाई, आता काय उत्तर देऊ रे? बापरे! अंजली इज लाइक असं, असं करतीये. अहो, मी बरं का." हां. राग येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होण्यासाठी प्राणधारणा हा अत्यंत चांगला एक्सरसाइज आहे आणि इट इज अ बेस्ट वे टू स्लो डाउन द स्पीड ऑफ द थॉट्स आणि जेव्हा तो स्पीड ऑफ द थॉट्स कधी कमी होणार? जेव्हा आपला श्वासांचा जो रेट आहे, श्वासांची जी गती आहे, ती स्लो डाउन झाली, की आपोआपच हे कमी होणार. सो कोण-कोण प्रॉमिस करतंय, की रोज आता मी प्राणधारणा हा एक्सरसाइज टाइमर लावून नक्की करेन. नक्की? व्हेरी गुड. क्या बात है! आणि बघ तुझे मिस्टर पण असे मोठा हात वर करतायत हां. भारी एकदम. सो धिस इज व्हेरी गुड आणि हे आपल्याला खूप महत्वाचं आहे आपल्या या त्राटक साधनेमध्ये. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या आपण हळू-हळू अनुभवतोय आणि हळू लक्षात येत असेल दिवसभर पण. कारण आपण ब्राह्ममुहूर्ताला ही साधना करतोय. त्याच्यामुळे दिवसभर खूप काम डाउन झाल्यासारखं. कालच डॉक्टर सुधानी मला मेसेज पाठवला होता आणि रिअली लव्ह द वे शी एक्सप्रेस्ड हरसेल्फ. दॅट वॉज व्हेरी ब्युटिफुल की आपल्याला या साधनेतनं आपल्यामध्ये काय बदल होतोय हे थोडं हळू लक्षात यायला लागतं. अनघा या ग्रुपमध्ये नाहीये मला वाटतं आत्ताच. अनघा या ग्रुपमध्ये नाहीये. ओके. आणि आता मी एकच म्हणेन, की आता आपण थोडंसं फोकस्ड राहू. डायव्हर्ट नको व्हायला. ओके. जस्ट बी ओव्हर हिअर अँड विल डू एव्हरीथिंग आफ्टरवर्ड्स. पहिलं इकडे फोकस्ड राहूया. ठीक आहे. चालेल सगळ्यांना? कारण आपण ही साधना म्हटलंय. आपण काय म्हणतोय? ही साधना आहे आणि साधनेमध्ये आपल्याला खूप फोकस्ड राहून आणि खूप स्टेबल राहून, हुरळून पण नाही जायचं, लो पण नाही. जसं तनु म्हणते ना, असं चालतं ते. तसं न होता स्टेबली आपण या गोष्टी करणार आहोत हे लक्षात ठेवूया. ओके. सो लेट्स स्टार्ट. चला मग पहिला रोजच्या प्रमाणे आपण बॉडी अवेअरनेस म्हणजे सजगता ती आधी अनुभवूया. आता आपण प्राणधारणेतनं ऑलरेडी आपण स्वतःला स्टेबल केलेलं आहे किंवा आता असं होतं म्हणजे माझंच मगाशी झालं होतं, की मी वरती आले, वही आणली, लक्षात आलं, अरे दिवा राहिला. पुन्हा खाली गेले, खाली जाऊन दिवा आणला. मग पुन्हा अरे पाण्याचा ग्लास राहिला. पुन्हा खाली गेले, पुन्हा वरती आले आणि म्हटलं, "अरे बापरे! अरे बापरे!" वेळ तर पुन्हा पुढे गेली की नाही असं जरासं वाटायला लागलं पुन्हा, की 5:30 झाले की काय असंही वाटलं. सो इतकी आपली अशी एक असते ना धावपळ किंवा व्हेन आय डिड इट आय फेल्ट की आय एम जस्ट स्टेबल नाऊ, आय एम सो काम नाऊ. सो लेट्स थोडंसं बॉडी अवेअरनेस करूया. आपल्या पूर्ण सगळ्या बॉडी पार्ट्सकडे ऑब्झर्व्ह करायचंय, की प्रत्येक ठिकाणी कुठे ताण-तण नाहीये ना, अनस्टॅबिलिटी तर नाहीये ना, कुठे आपल्याला वाटतंय की पेन आहे का? ऑब्झर्व्ह करूया. ओके. सो पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत थोडंसं आपण लक्ष द्यायचं काम करू. ओके. सो चला डोळे मिटायचे. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात ध्यान मुद्रा.
अंगठा आणि आपलं इंडेक्स फिंगर एकमेकांना जोडल्या. पण कुठे असं प्रेशर नको आहे, टाईट जोडायचं नाही आणि बाकीची तिन्ही बोटं अलगद, ही अशी हलकी आतल्या दिशेने वळवलेली आहेत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. नॉर्मल श्वास घेतोय. पायाच्या बोटांकडे लक्ष द्यायचंय. दिवसभर चालतो, उभं राहतो, पळतो. कितीतरी कामं हे दोन्ही पायांमुळे शक्य होतात. धावपळीत कधी त्यांच्याकडे लक्षच देत नाही, पण आता त्यांच्याकडे लक्ष देऊया. रिलॅक्स करायचंय. कुठल्याही प्रकारचा ताण नकोय. तिथे होणारं रक्ताभिसरण ते ऑब्झर्व करायचंय. पायाची बोटं, टाचेचे स्नायू, अँकल जॉइंट, पोटरीचे स्नायू, गुडघ्याचे स्नायू, मांडीचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स करायचं. प्रत्येक पेशीला थँक यू असं म्हणून मनापासून थँक यू. काल दिवसभर किती कामं केली, किती चालले, किती पळले, उभं राहून किती कामं केली, गाडी चालवली. खूप साऱ्या गोष्टी तुमच्यामुळे शक्य होतात. ध्यानस्थ बसताना ते आसन, मग ते सुखासन आहे, पद्मासन आहे, ते किती महत्वाचं आहे आणि केवढी स्टॅबिलिटी त्याच्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचतीये. तुम्ही माझ्या त्या आसनाला सुद्धा मनापासून थँक्यू. पोटाचे स्नायू, कमरेचे स्नायू, त्यांना रिलॅक्स करूया. कमरेचा जो भाग आसनावर टेकवला गेलाय, त्या स्पर्शाला अनुभवता येते का, त्याकडे लक्ष देऊया. पाठीचे स्नायू, पोटामधले सगळे अवयव, प्रत्येकाचं काम किती परफेक्ट. कधी कधी कामाच्या नादात माझं लक्षही नसतं, तरी सुद्धा तुमचं काम किती परफेक्ट चाललंय, त्याबद्दल त्या सर्वांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कदाचित आता श्वास घेताना पोटाची हालचाल जाणवली असेल. प्रत्येक गोष्ट किती तालबद्ध पद्धतीने होतीये. प्रत्येक पेशीला थँक्यू. छातीचे स्नायू, खांद्याचे स्नायू, दोन्ही हातांचे स्नायू, त्यांना ऑब्झर्व करायचं. अंगठा आणि इंडेक्स फिंगर ज्या ठिकाणी एकमेकांना जोडल्या, तिथे कदाचित आता स्पंदनं जाणवत असतील. पूर्ण शरीर रिलॅक्स. मानेचे स्नायू, चेहऱ्याचे स्नायू,
कपाळारठ्या नको आहेत. पूर्ण बॉडी रिलॅक्स. सुरुवातीला श्वासाची जी गती होती हळूहळू ती कुठेतरी स्लो डाऊन होतीये हे अनुभवायला मिळतंय. ध्यानस्थ बसलेलो मी किंवा बसलेली मी आपलीच प्रतिमा आपण साक्षी भावाने ऑब्झर्व करायची. हळूहळू शरीर खूप हलकं वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. याच शांत चित्ताने आपण आता 3 श्वास घ्यायचे आणि सोडायचे. विथ अवेअरनेस आपण घेणार आहोत. श्वास घेताना होणारी पोटाची हालचाल, श्वास सोडताना होणारी पोटाची हालचाल, छातीची हालचाल, हलकची हालचाल होतीये ती ऑब्झर्व करायची आहे. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. आपलाच श्वास किती तालबद्ध पद्धतीने चाललाय हे पण आता अनुभवलं. याच ध्यानस्थ अवस्थेत आता आपण 3 ओंकार म्हणणार आहोत. अ, उ, म हे 3 शब्द. अ आपल्या उदरातून, उ आपल्या छातीतून, रस्थानातून आणि म हा मस्तकामधून असं ऑब्झर्व करायचं आहे. त्याची स्पंदनं अनुभवायची आहेत. त्या शब्दांकडे लक्ष देऊया. तो मकार किती खेचला जातोय याकडे लक्ष देण्याऐवजी त्याची स्पंदनं कशी मला आत्ता अनुभवता मिळत आहेत त्याकडे लक्ष देऊया. नॉर्मल श्वास घ्या, श्वास सोडा. आणि आता एक श्वास घ्यायचा आहे. पुढचा श्वास घ्या. श्वास घ्या. ओंकाराची स्पंदनं प्रत्येक पेशीपर्यंत अनुभवायला मिळतात. कारण आपण आता प्राणधारणा आणि कायास्थैर्य या दोन्ही गोष्टींची अनुभूती घेतली.
या शरीरातल्या या 5 तत्वांना मनापासून धन्यवाद म्हणूया. या सृष्टीतल्या 5 तत्वांना धन्यवाद म्हणूया. तुम्ही हातांना जवळ घ्यायचंय, मसाज करायचंय, डोळ्यांना ऊर्जा द्यायची आहे. सावकाश डोळे उघडूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या या तनुश्री संकल्प सिद्धीच्या त्राटक साधनेमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि पुढचा आपण अभ्यास करायला सुरुवात करू. एक मिनिट हा. सॉरी, जस्ट अ मोमेंट, प्रेझेंटेशनचा. एक सेकंड, मी प्रेझेंटेशन केलंय, कुठे ठेवलं लक्षात. माझे जे पॉइंट्स मी लिहून काढले. हा. दिसतंय का बघा आता? दिसतंय सगळ्यांना? दिसतंय ना? सो श्लोक म्हणूया आधी. तुम्ही हात जोडायचे. निमेषोन्मेषकं त्यक्त्वा सूक्ष्मलक्ष्यं निरीक्षयेत्. पतन्ति यावदश्रूणि त्राटकं प्रोच्यते बुधैः. एवम् अभ्यासयोगेन शाम्भवी जायते ध्रुवम्. नेत्ररोगा विनश्यन्ति दिव्यदृष्टिः प्रजायते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. सो त्राटक साधनेचा अभ्यास हा कदाचित आपण पहिल्यांदाच आत्ता केला असेल, पण हळूहळू त्यातले वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे नियम आणि कशा पद्धतीने करायची या गोष्टी हळूहळू समजायला लागल्या. सो याच्यामध्ये 4 स्टेजेस आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये पहिली एफर्टलेस गेझिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपण फक्त ज्योतीकडे एकचित्त होऊन बघतो, जे आपण पहिल्या दिवशी केलं. त्याच्यानंतर काय केलं, इंटेन्सिव्ह फोकसिंग ॲट द टिप, म्हणजे आपण काय केलं, ती जी वात आहे त्याच्या टोकाकडे आपण एकचित्त होऊन त्याच्याकडे बघितलं. पुढचं आहे डिफोकसिंग, म्हणजे काय केलं, आपण त्या ज्योतीची, त्याचा आकार, त्याचा रंग आणि त्याचं आभामंडल हे आपण काल ते ऑब्झर्व केलं, हो ना. आज आपण डीप सायलन्सचा अनुभव घेणार आहोत, म्हणजे त्यानंतर आपण डोळे मिटल्यानंतर आतमध्ये जी प्रतिमा आपल्या दिसतीये तिच्याकडे आपण लक्ष देणार आहोत आणि ती जी शांतता आहे ती जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे, तर ती किती वेळ ऑब्झर्व करायची. बऱ्याच असं मला विचारतात की ऑब्झर्व किती वेळ करणार, आता मी डीप सायलन्समध्ये आहे, मग किती वेळ. तर जोपर्यंत तुम्हाला ती प्रतिमा दिसतीये किंवा जोपर्यंत तुमच्यासमोर तो प्रकाश आहे, तोपर्यंत तुम्ही शांत डोळे मिटून तसेच बसायचंय. ज्या क्षणी वाटतं की आजूबाजूचे आवाज मला आता ऐकायला येतायत किंवा मला काहीतरी वेगळंच आता दिसतंय, काही आहे, तर त्यावेळी तुम्ही डोळे ओपन करायचे. सो डीप सायलेन्स हा प्रत्येकाचा वेगळा पिरियड असेल. तो असं नाही म्हणणार की 1 मिनिटं डीप सायलेन्स केलं म्हणजे चांगलं झालं. नाही 5 मिनिटं झालं म्हणजे जास्त चांगलं झालं, असं नाहीये. तुम्ही 1 मिनिट जरी केलं तरी किती फोकस्ड होऊन आणि किती त्या त्या इमेज बरोबर किंवा ती जी शांतता त्यावेळी तुम्ही अनुभवताय, जी एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी इज ॲब्सॉर्बिंग,
तो काळ जास्त महत्वाचा आहे. ओके. सो असं कधी समजू नका एखाद्या दिवशी तुम्हाला वाटतं, की मला आता 30 सेकंदात असं वाटतं, की झालंय मला आता आणि आता मला डोळे उघडायचे आहेत. दॅट इज परफेक्टली फाईन. अजिबात स्ट्रेच करायचं नाही. त्राटक साधनेतला पहिला सगळ्यात आणि महत्वाचा नियम जो कायम लक्षात ठेवायचा म्हणजे कुठली गोष्ट ओढून ताणून करायची नाहीये. मग त्या इमेजकडे पण नाही, मला जमलंच पाहिजे, मला आलंच पाहिजे, मी जास्त वेळ करणार. प्लीज असं करू नका. ज्या क्षणी वाटतंय आय एम लिटल अनकम्फर्टेबल डुइंग इट, क्लोज युअर आईज. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. हे सगळ्यात महत्वाचं. आणि आज चौथं जेव्हा डीप सायलेन्स मधनं आपण बाहेर येणार, तेव्हा काय करायचंय? आपली ही 3 बोटं आहेत. 1, 2, 3. ओके. ही 3 बोटं मोरपिसाप्रमाणे या पद्धतीने आपल्या डोळ्यांवर आपण अशा पद्धतीने रोल करायची. ओके. दिस इज अ वंडरफुल मसाज टू आवर आय मसल्स आणि मग आपण आपले डोळे ओपन करायचे. कळलंय? डीप सायलेन्स मधनं जेव्हा बाहेर पडणार, तेव्हा आपली 3 बोटं ही मोरपिसाप्रमाणे आपल्या डोळ्यावर आपण या पद्धतीने फिरवायची. क्लिअर? सगळ्यांना कळलंय? लक्षात आलंय? काही शंका नाही ना? आज आपण 4थ्या स्टेजला आपण आज कंप्लीट करणार आहोत. ओके. सो या पद्धतीने आपण या गोष्टी आपल्या ज्या आहेत त्राटक साधनेच्या 4ही पायऱ्या आज आपण आपल्या संकल्प सिद्धीच्या 4थ्या दिवसापर्यंत कंप्लीटली त्याचा अवेअरनेस आणि त्या गोष्टी ज्या काही शास्त्रशुद्ध पद्धतीने करायच्या त्या सगळ्या आतापर्यंत आपल्या जाणून घेतल्या. क्लिअर एव्हरीवन विथ मी? सेम पेज? पक्का? ओके. सो तर कधी-कधी असं होतं तर दरवेळी काय मला दिवा तर दिसणार नाही ना. दरवेळी मी काय दिवा लावणार का? ऑफिसमध्ये असताना काय करू? ऑफिसमध्ये कसं काय जमायचं? मग त्राटक साधना करताना मला असं काहीतरी स्पेशल असेल तरच मी करणार का? कधी-कधी ट्रॅव्हलमध्ये पण मी जर बसलेली आहे, तर तेव्हा पण मी त्राटक साधना करू शकते का? तर हो, करू शकतो. त्राटक साधनेचे 3 आहेत. पहिलं आपण पाहिलं काय आहे? काय आहे? आपण बहिर्त्राटक पाहिलं आणि एक आंतरत्राटक पण आहे. हो की नाही? सो त्यावेळी आपल्याला आणि ते ज्योतित्राटक जे आपण आता रोज करतोय. सो बहिर्त्राटकासाठी जेव्हा आपण करणार आहोत त्यासाठी वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आपण चूज करू शकतो आणि हे सगळ्यात महत्वाचं आज थोडंसं आता जाणून घ्यायचं की काय-काय ऑब्जेक्ट्स आपण त्राटकासाठी यूज करू शकतो. तर कॅन्डल आहे. जसं ख्रिश्चन लोकं करतात. ते मंदिरात जातात, त्यांच्या चर्चमध्ये जातात आणि ते कॅन्डलवर फोकस करतात. आता प्रत्येकाच्या मानसिकतेप्रमाणे कधी-कधी आपण कुठलं ऑब्जेक्ट चूज करतोय, हे सुद्धा डिपेंडंट आहे, की असं होतं एखादी व्यक्ती खूप ओव्हर ॲक्टिव्ह असते. म्हणजे अगदी असं सारखं स्वस्थताच नसते ज्या माणसाला, त्याला डार्कनेस अल्सो इज अ व्हेरी कम्फर्टेबल सोलेस फॉर देम. मग त्यावेळी डार्कनेस हा सुद्धा त्यांना बरा वाटतो. सो यू कॅन जस्ट ऑब्झर्व्ह द डार्कनेस अँड जस्ट क्लोज युअर आईज अँड फील दॅट कामनेस विथिन यू. जेव्हा खूप असं वाटतं ना, की हे करायचं, ते करायचं, हे राहिलं, ते राहिलं आणि सारखे असे घाईत असतात, हायपर असतात. अशा वेळी डार्कनेस हा सुद्धा त्राटकासाठी खूप महत्वाचा ठरणार. ब्लू स्काय जेव्हा असं वाटतं, की माझ्याकडे काहीच नाहीये किंवा संपलंय आता काही नाही उरलेलं माझ्याकडे, काही होपच नाहीये. अशा वेळी तुम्ही त्या आकाशाकडे जरी पाहिलं आणि ते त्राटक साधना केली तरी सुद्धा खूप उपयोगी तुम्हाला ठरते. कधी तुम्ही एखाद्या गुरूंचा फोटो किंवा जे तुम्हाला वाटतं, की जिथे तुम्हाला समर्पित होणं, ही भावना अनुभवायची आहे, त्यावेळी एखादा देवाची मूर्ती आहे किंवा एखाद्या गुरूंचा फोटो आहे किंवा जसं आम्ही ब्रह्माकुमारीजमध्ये तर आम्ही ते शिवबाबांची प्रतिकृती तिथे आम्ही फोकस करून त्या पद्धतीने रिलॅक्स असेल. तुम्ही पाहिलाय का शिवबाबांचा तो फोटो? पाहिलंय सगळ्यांनी? आपण उद्या त्याच्यावर ध्यान करणार आहोत. त्यामुळे टुमॉरो वी आर गोइंग टू डू दॅट. त्यामुळे आज मी नाही हे दाखवलं. पण ते सुद्धा एक आपण त्राटक साधनाच होऊ शकते. ज्यावेळी त्या ठिकाणी आपण फोकस करत असतो. ओके. कोणी एखादं होम करतात, हवन करतात. जसं अग्निहोत्र आहे, की त्या ठिकाणी करून त्राटक साधना केली जाते. एखादं क्रिस्टल आहे, आपण म्हणतो ना एखादा स्टोन आहे, त्याच्याकडे बघूनही त्राटक साधना होते. शिवलिंगम आहे, त्याच्याकडेही आपण बघून त्राटक साधना आपण करतो. फूल आहे, जसं एखादा म्हणतो ना, की असं वाटतं, की काय म्हणायचं, की काहीतरी
उत्साह आणायचा आहे मला किंवा मला असं असं कंटाळवाणं झालंय, बोर झालंय, मला असं असं काही एनर्जीच नाही वाटत आहे. सो यू कॅन लुक ॲट अ फ्लॉवर अँड यू कॅन फील हॅपी आणि असा एक हॅपी फील येतो. फ्लॉवर ऑन द ग्रीन क्लॉथ म्हणजे असं छान एखादं ग्रीन कापड लावलं जातं आणि त्याच्यावर अशी छोटी फुलं लावली जातात. सो इट इज अ इंडिकेशन ऑफ प्रॉस्पॅरिटी की मला खूप यश हवंय आणि पण मला असं काही अजून सापडतच नाही की मला आयुष्यात कसं यश मिळेल. तर यू कॅन जस्ट डू दिस आणि या पद्धतीने तुम्ही त्राटक साधना करू शकता. एखादं मेटल ऑब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता की ज्याच्यावर करता येईल. किंवा काही लोकं सुई आहे ती पण घेतात, की आपल्यामध्ये शार्पनेस आला पाहिजे. म्हणजे मी ना अशी खूप मला कामामध्ये असं माझ्या तो असा एक परफेक्शन नाहीये किंवा मला असं वाटतं, की मी खूप वेंधळी आहे किंवा मी अ, खूप गोंधळ करतो काम करताना. मेसी काम करतो, पसारा असतो. सो इफ यू नीड दॅट शार्पनेस यू कॅन जस्ट लूक ॲट द नीडल ऑल्सो. ते पण तुम्हाला करता येऊ शकतं. ऑन अ लीफ तुम्ही एका पानावर करू शकता. तुमचीच एक छाया जी आहे, तुमची जी एक प्रतिकृती आहे, त्याच्यावरही तुम्ही फोकस करून करू शकता. 5 तत्व आहेत, चंद्र आहे, पाणी आहे, एखादा तारा आहे किंवा आपण म्हणतो ओमचं सिम्बॉल आहे, त्याच्यावर करू शकता. आपली इष्टदेवता आहे, तिच्यावर आपण कुलदेवी आहे, तिच्यावर करू शकतो किंवा आयब्रो सेंटर याच्यावर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकारे आपण त्राटक साधना करू शकतो. सो ज्योती त्राटक एक आपण पद्धत पाहिली करायची. सो तुम्हाला जर काही अवेलेबल नसेल, तरी या पद्धतीने आपण त्राटक साधना निश्चितपणे करू शकतो. क्लिअर सगळ्यांना? कळलंय? येस? ओके. सो आता आपण करूयात कारण आता 6:15 झालेत, तर मी आजची साधना करू. सो सगळ्यांनी दिवा लावूया. लावायचा आणि मग आपण पुढचा पार्ट कंप्लीट करूया. ओके? आज आपण 4ही स्टेजेसमध्ये करणार आहोत. बिंदू त्राटक पण करता येतं. येस, परफेक्टली फाईन. तेही करू शकतो आपण. जसं मी म्हटलं, की उद्या आम्ही ते मला तो जो दाखवणार आहे शिवबाबांचा जो आहे, तो बिंदू आहे आणि ते बिंदू त्राटकच आपण उद्या करणार आहोत हे लक्षात ठेवा. ओके? येस. क्लिअर? सगळ्यांनी दिवा लावला? फाईन. सो पहिलं आपण काय करणार आहोत? काय करायचंय? हां, व्हेरी गुड. सो पहिले आपले आय एक्सरसाइजेस आपल्याला करायचेत. ओके? व्हेरी गुड. लास्ट स्टेप ऑल्सो 3 टाइम्स. डीप सायलेन्समध्ये 3 वेळा असं होणारच नाही ना. डीप सायलेन्स इज जस्ट अ सायलेन्स. त्याच्यामध्ये आपण फक्त ते सायलेन्स अनुभवायचं आहे आपल्याला. वी जस्ट हॅव टू फील दॅट इमेज आणि वी जस्ट तेव्हा आपण आय ओपन बंद असं काही करणार नाही. तेव्हा फक्त क्लोज युअर आईज. जस्ट लुक ॲट, ऑब्झर्व्ह दॅट इमेज दॅट यू सी आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं, तिन्ही बोटं मोरपिसाप्रमाणे फिरवून मग आपल्याला डोळे उघडायचे. क्लिअर? सगळ्यांना कळलंय? आधी एक्सरसाइज करूया, मग मी स्टेप्स पुन्हा सांगेन आणि मग आपण साधनेला सुरुवात करू. चला, दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे. ओके? आपली नजर समोर आहे आता. मग काय करा, उजवा अंगठा बघा, सरळ बघा, डावा अंगठा. सरळ बघा, उजवा अंगठा, सरळ, 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 डावा अंगठा. सरळ बघा. चला, दोन्ही हातांना मसाज. डोळ्यांना कोण थोडीशी ऊर्जा देऊया. ओके, सावकाश ठेवायचं. आता हात वरती, एका अंगठ्यावर खाली. ओके? सो वरचा जो आहे त्याच्याकडे बघूया, मग खाली बघूया. वरचा अंगठा, खालचा अंगठा, वरचा अंगठा, खालचा अंगठा, वरचा, खालचा, वरचा अंगठा, खालचा अंगठा, वरचा अंगठा, खालचा अंगठा, वरचा अंगठा, खालचा अंगठा. चला पुन्हा दोन्ही हातांना मसाज. आता एक हात उजवीकडे, एक हात मांडीवर ठेवायचा. ओके? या पद्धतीने. आता उजवा अंगठा, डावा अंगठा, 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 उजवा अंगठा, डावा अंगठा. पुन्हा यामध्ये काय केलं, पण डायगोनल करतोय म्हणजे राईट कॉर्नर,
लेफ्ट कॉर्नर. ओके, इकडचा डाव्या डोळ्याचा या पद्धतीने. तर चला, डावा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात मांडीवर. आता काय करणार? डावा अंगठा, उजवा अंगठा, 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 डावा अंगठा, उजवा अंगठा. ओके. आता अंगठा समोर आणि आपण काय करतोय? हळूहळू हळूहळू नाकाच्या दिशेने जवळ घेऊन येतोय. ओके, सो तो ऑब्झर्व करायचा आहे. चला, समोर ठेवा, पण स्लोली हॅव टू मूव्ह इट अहेड. ओके, स्लोली. पुन्हा एकदा 3 वेळा करायची ही कृती. सावकाश करा. दोन्ही हातांना मसाज करून पुढे आता आपण अंगठा मूव्ह करतोय. ओके, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये. राईट थंब इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन. जसा हात फिरतोय, फक्त नजर त्या पद्धतीने आपली त्याच्याबरोबर फिरते. सो लेफ्ट हँड, डाव्या हाताचा अंगठा, once you are done with this, दोन्ही हातांना मसाज. आता पुन्हा एकदा मी पहिल्या 4 स्टेप्स एकदा एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला करायला सोपं जाईल. ओके, व्हॉट वी नीड टू डू इज, आता आपण काय करणार आहोत? पहिलं आपण फक्त ज्योतीकडे बघायचंय. किती? 30 आकडे मोजेपर्यंत बघायचंय आणि मग डोळे मिटायचे आणि या पद्धतीने करून आपण काय करणार? प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज. ओके, तेव्हा आपण घट्ट हे नाही केलं तर ओंजळ करून या पद्धतीने आपलं जे बुब्बुळ आहे त्याच्या साईडला आपण असं हलकं प्रेशर आणि रिलीज करतोय. क्लिअर? फर्स्ट स्टेप. दुसरं काय केलं आपण? इंटेन्सिव्ह. काय केलं आपण त्याच्यानंतर? ती जी वात आहे त्याच्या टिपला तिथे आपण बघतोय 30 आकडे मनात मोजेपर्यंत आणि मग आपण काय केलं? या पद्धतीने करून. ओके, आणि मग कॉन्स्टंट प्रेशर. काय केलं? कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे, कॉन्स्टंट प्रेशर देतो. त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय केली काल आपण? त्या ज्योतीकडे तिचा रंग, तिचा आकार आणि तिचं आभामंडल कसं आहे ते फक्त ऑब्झर्व केलं. तेव्हा आपण मनात 30 आकडे मोजलेत आणि त्यानंतर जेव्हा आपण या पद्धतीने केलंय आणि हे केल्यानंतर आपण काय केलं? मकाराचा नाद केला. काय केलं? या पद्धतीने मकार केला. ओके, आणि मग ही झाली तिसरी. प्रत्येक स्टेपची आपण काय करतोय? 3 आवर्तन. प्रत्येक स्टेपची 3 आवर्तन. सो 1.5 मिनिट, 1.5 मिनिट आणि 1.5 मिनिट. सो 4.5 मिनिट झालं. लक्षात आलं? मग आपण डोळे मिटले आणि ती जी इमेज आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायला मिळते. मला इमेज दिसतेय, मला नाही दिसत आहे, मला पॉइंट दिसला, मला 2 इमेजेस दिसल्या. दॅट्स परफेक्टली फाईन. ओके, जस्ट फील दॅट सायलेन्स
ते सायलेन्स फील करा. जोपर्यंत तुम्हाला वाटतंय की आय एम व्हेरी, व्हेरी एन्जॉय म्हणजे खूप एन्जॉय करतीये मी ते, खूप इन्व्हॉल्व होऊन मी ते अनुभवतीये, तोपर्यंत तुम्ही ते करत राहा. ज्या क्षणी तुम्हाला वाटतंय बाहेरचे आवाज येतायत किंवा मी थोडं डिस्ट्रॅक्ट होतीये, त्यावेळी आपल्याला काय करायचं, डोळे उघडण्यापूर्वी आपल्याला मोरपिसाप्रमाणे डोळे या पद्धतीने फिरवायचेत, डोळ्यांवरनं हात फिरवायचेत आणि मग सावकाश डोळे किलकिले करत आपण डोळे उघडणार आहोत. ओके, फाईन, सगळ्यांना कळलं? सो 4:30 त्याच्यानंतर कोणाचं 10 सेकंद, 30 सेकंद जेवढं वाटेल तेवढं, असं काही नाही. आणि मग तुम्ही आपला ओपन करणार डोळे आणि दिवे लावणार. ओके, मी समोर दाखवते. कोणाला काही शंका नाही ना याच्यामध्ये आता? सो आपल्याला 5 मिनिटं, 7 मिनिटं जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही हे अनुभवू शकता आणि त्या पद्धतीने ही साधना आपण करणार आहोत. क्लिअर? क्लिअर झालंय? ओके. सो मी बंद करते दिवा आणि आपण ते अनुभवूया. मी व्हिडिओ ऑन करते. तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर. मी मध्ये बोलणार नाहीये काही, त्याच्यामुळे अजिबात असा विचार करू नका की ताईंचे शब्द काही ऐकायला येतात की नाही येतात. असं काही नाहीये. आपण काही बोलणार नाही. ओके. फक्त आपण त्या ज्योतीकडे एकचित्त होऊन बघणार आहोत.
सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. या सुंदर अनुभूतीमध्ये इतकी सुंदर साथ दिल्याबद्दल खूप धन्यवाद. बरं, झोप कोणाला आली का हे करताना? झोप आली का? झोप आली भक्ती? बरं, कधी झोप आली? डीप एकदम शेवटच्या वेळेला जेव्हा मी शांततेमध्ये बसले होते, तर मला असं वाटलं की आय थिंक मी झोपून गेले. ओके, यू फील लाइक यू हॅव स्लेप्ट. पण दॅट इज नॉट अ स्लीप, ती आपण योग निद्रेकडे जात असतो आणि त्याच्यामुळे जरी कधी असं वाटलं की अरे मला खूप एकदम मला झोप आल्यासारखं होतंय किंवा मी झोपलीये की काय वगैरे, मग हे चुकतंय की काय, तर असं काही नाही, ती एक योग निद्रा आहे. त्याच्यामुळे एन्जॉय दॅट टू, आय वुड से दॅट. ओके, इन केस इफ यू फील लाईक दॅट, दॅट इज परफेक्टली फाईन ना. तरी सुद्धा तसं काही हे गिल्ट नाही करायचं की अरे आपण साधना, तर ज्योतीची साधना केली आणि आपण झोपतोय कसं काय यामध्ये, मग ती शांतता अनुभवताना आपल्याला झोप कशी काय लागली, दॅट इज परफेक्टली ओके. ती योग निद्रा होते, विच इज व्हेरी एनर्जायझिंग. तेव्हा तेव्हा आपल्या ज्या वेव्स असतात त्या खूप आपल्याला रिलॅक्स करणाऱ्या पण असतात आणि खूप एनर्जेटिक, आपल्याला नंतर ती एनर्जी आपल्याबरोबर दिवसभर राहते. त्याच्यामुळे एन्जॉय दॅट टू. ओके, ओके, ओके. सो आय होप आज आपण 4ही स्टेप्स कंप्लीट केल्या आणि खऱ्या अर्थाने त्राटक साधनेचा पूर्ण पूर्ण आपण अभ्यासा झाला. मकार विसरले दॅट इज ओके. हळूहळू लक्षात राहील ते करताना. फक्त घाई कुठेही करू नका, कुठेही गडबड करायची नाही. खूप शांततेने आपल्याला हे करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं, स्टेप्स फॉलो करायची. एकदा सवय लागली की ती तुम्हाला कधीही विसरणार आपण नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही लक्षात आलं असेल की त्यावेळी आपली खूप शरीराची हालचाल होत नव्हती. कोणी केलं का ऑब्झर्व की असं आपण हे हलवतोय, पाय हलवतोय, असं करतोय, इकडे तिकडे तिकडे उकडे होतंय, असं होत नाही. सो त्राटक साधनेमध्ये प्राणधारणा आणि कायास्थैर्य या दोन्ही गोष्टी होतात आणि हे आपल्याला हळूहळू का जमतंय, कारण आपण खूप स्टेप वाईज ही गोष्ट करायला सुरुवात केली. नाहीतर असं आपण 5 मिनिटं बसलो तर आपण असं असं करू, इकडे इकडे हे होतंय, तसं करू, हे करू, काहीतरी करत असतो. पण आता आपण कुठली बॉडी मुवमेंट कुठली झाली नाही, का नाही झाली, कारण आपण एक 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 स्टेप बाय स्टेप वाईज या गोष्टी करायला सुरुवात केली आणि आता आज 4थ्या दिवशी आपण पूर्णपणे हा अभ्यास कंप्लीट झालेला आहे. ओके, सो आय होप सगळ्यांना आता ही गोष्ट कळलेली आणि या गोष्टी आता आपण उद्या अजून बिंदू त्राटक आपण थोडं प्रॅक्टिस करणार आहोत आणि अजून काही गोष्टींमध्ये कोणी मला प्रत्याहार याच्याबद्दलही विचारलं होतं. सो त्याच्याबद्दलची थोडीशी ओळख आणि आता हे आपण 4 दिवस कसं अनुभवलंय हे तुम्हाला उद्या कळणार आहे. सो प्रॅक्टिकली आय विश वी टू एन्जॉय दॅट. आपल्याला ते सगळं त्यातनं अनुभवायचं होतं आणि मग तो थेरॉटिकल पार्ट जो प्रत्याहाराचा आहे तो आपल्याला मला सांगायचा होता. सो म्हणून उद्या आपण ते त्याच्याबद्दल डिस्कशन करणार. सो डोळ्यातनं नाकातनं पाणी आलं दॅट्स फाईन, काही हरकत नाही. ओके, क्लिन्झिंग चाललंय, होऊ दे, हरकत नाही. फक्त मी म्हटलं तसं स्ट्रेन करू नका, ताण देऊन बघू नका. 30 आकडे हे आपण बेसिक करतोय. ओके, म्हणजे जे योगी पुरुष आणि हे आहेत ते आपल्याला वर्षानुवर्ष जे करतात ते 15 मिनिटं वगैरे अशा पद्धतीने ज्योतित्राटक ते करतात. ओके, आपण 30 सेकंद करतोय, आपण 30 सेकंदच करणार आहोत. आपण आता अजिबात वाढवायचं नाहीये, कारण आपल्याला ही अनुभूती एवढाच काळ घेत 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 आपण जो आपल्याला थोडंसं आपल्याला अजून त्याच्यामध्ये मास्टरी यायला इट इज गोइंग टू टेक अ लाँग टाईम. तर मी असं समजू नका की अरे आता मी 30 सेकंद इझिली करतोय, चला आता 10व्या दिवशीच लगेच आता 1 मिनिटभर करायला सुरुवात करतो. प्लीज तसा प्रयोग करू नका. 30 सेकंदच करायचं. चौथं त्राटक एकदाच करायचं का?
हो, मी म्हटलं ना, जेव्हा आपण तिसरी स्टेप कंप्लीट केली, की चौथी डीप सायलेन्समध्ये गेल्यावर तुम्ही असं उघड-झाप नाही करणार ना. डीप सायलेन्समध्ये असलं वी लव्ह टू बी इन दॅट मोड ओन्ली. आपल्याला त्याच मोडमध्ये राहायला आवडणार. तेव्हा असं नाही करायचं, आता डोळे उघडू का मग पुन्हा डीप सायलेन्स आणि डोळे उघडू का पुन्हा डीप सायलेन्स, असं नाहीये. डीप सायलेन्स इज डीप सायलेन्स. सो नो अल्टरनेटिव्ह फॉर इट. ओके, ठीक आहे. सो थँक यू सो मच. आय होप परत स्टेप सांगा. कुठल्या स्टेप सांगू? पहिली स्टेप आपण काय केलं? ज्योतीकडे पाहिलं आणि आपण काय केलं? 30 आकडे मोजले आणि त्यानंतर 30 आकडे मोजल्यानंतर डोळे बंद केले आणि आपण मसाज करून ओंजळ केली आणि असं आपण प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज, प्रेशर रिलीज असं केलं. पुन्हा डोळे उघडले आणि ही 3 आवर्तनं कंप्लीट केली. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय केलं? इंटेन्सिव्ह आपण फोकसिंगमध्ये काय केलं? आपण त्या वातीच्या टिपकडे आपण लक्ष दिलं आणि तेव्हा आपण या पद्धतीने करून आपण कॉन्स्टंट प्रेशर दिलं. ओके. आणि मग आपण 3 आवर्तनं त्याची सुद्धा केली. तिसरी स्टेप कुठे केली? ते आपण ज्योतीकडे पाहिलं, त्याचा रंग, त्याचा आकार आणि त्याचं आभामंडल याला ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर आपण काय केलं? तेव्हा आपण डोळे मिटून या पद्धतीने करून काय केलं? आपण मकार केला. तेव्हा आपण मकाराचा नाद केला. ओके. याची पण 3 आवर्तनं केली आणि मग डोळे मिटले आणि मग तो डीप सायलेन्स आपण अनुभवला. ती इमेज कोणी आज इमेज अनुभवली? इमेज अनुभवायला मिळाली? व्हेरी गुड. सो थोड्या काळापुरती सुद्धा ती इमेज आपण अनुभवतोय. दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. सो ती आपल्याला या पद्धतीने करायचं. ओके. व्हेरी गुड. आता लहान मुलांना करायला लावताना त्यांना ऑब्जेक्ट द्या कुठलेही. ओके. छोटंसं ऑब्जेक्ट द्या. त्यांना ज्योती त्राटक लहान मुलांना लगेच शिकवायला जाऊ नका. आपण ज्योती त्राटक किती वयाच्या पुढे करायला लावायचं? 12-13 वर्षाच्या पुढील मुलांना तुम्ही ज्योती त्राटक करायला लावू शकता. त्यांना हरकत नाहीये. पण लहान मुलांचे अजून मसल्स तेवढे चांगल्या प्रकारे तयार नसतात. सो डोंट फोर्स देम टू डू एनिथिंग. जस्ट गिव्ह देम समथिंग. टेल देम की आपण 5 सेकंद बघतोय, 10 सेकंद बघतोय. अशा पद्धतीने त्यांना फक्त ऑब्झर्व करा, की ती त्यांना एकचित्तता वाढेल आणि त्यांचं फोकस राहणं, अभ्यासात लक्ष राहणं यासाठी आपल्याला ते उपयोगी पडणार. ओके. सो कळलंय? लहान मुलांना फोर्स करायचं नाहीये ज्योती त्राटकासाठी. त्यांना त्यांचे मसल्स चांगले बिल्ड होऊ द्यायचे आणि मग करा. डॉट दिसला तरी हरकत नाही, काही हरकत नाही. इथे सुद्धा. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप धन्यवाद या खरंच सुंदर साथीबद्दल आणि ही सुंदर अनुभूती जी खरंच ती आंतरिक शांती काय आहे? आय होप मला वाटतं आता या हळूहळू ती असते आपण काय आणि जेव्हा एकटे असतो तेव्हा पण असतं. असा अनुभव आता हळूहळू आपण घ्यायला नक्की लागतो. आणि त्यावेळी हे करू का ते करू ते करू नये फक्त बसू असं सुद्धा आपण एन्जॉय नक्की नाही. थँक्यू सो मच. शांती.